नमस्कार मंडळी, मी प्रशांत फाटक। आज मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी अर्थात चंपाषष्ठी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। पाहुयात काही ठळक घडामोडी। यंदाचा जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना, तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांना प्रदान। प्रिया सिंग हल्ला प्रकरणी 3 आरोपींना अटक आणि खंडोबाचा चंपाषष्ठी उत्सव आज सर्वत्र उत्साहात साजरा। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। प्रत्येक पुरस्कार हा कलावंताला प्रेरणा देणारा असतो। पुरस्कार कोणाच्या नावाने मिळतो यालाही फार महत्त्व आहे। विविध क्षेत्रात काम करताना जेव्हा कलावंताला नावलौकिक मिळत असताना त्याला अनेक यशावशाला सामोरे जावे लागते आणि असा स्ट्रगल काळ प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो। परंतु जेव्हा आपल्यातल्या कलेला पुरस्कार प्राप्त होतो तेव्हा यश आणि अपयशाचे क्षण आणखीन उजळून निघतात। जनकवी पी सावळाराम यांच्या नावाने प्राप्त झालेला हा पुरस्कार निश्चितच बळ देणारा आणि आमची जबाबदारी वाढविणारा आहे, असे उद्गार पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी सत्काराला उत्तर देताना काढले। ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी सावळाराम कला समिती यांच्या विद्यमाने जनकवी पी सावळाराम पुरस्काराचे वितरण झाले। यंदाचा जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना, तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांना, साहित्य क्षेत्रातला पुरस्कार श्रीकांत बोजेवार, शिक्षण क्षेत्रातला पुरस्कार प्राध्यापक मंदार टिल्लू, तो उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार निवेदिका सानिका कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला। गदिमा आणि पी सावळाराम हे समकालीन होते। पी सावळाराम यांच्या गाण्यात गोडवा आहे। कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला हे बोलणे सोपे आहे, परंतु सोपे लिहिणे मात्र फार कठीण आहे। लहानपणापासूनच त्यांची गाणी ऐकत ऐकत मी मोठा झालो। मानसीचा चित्रकार होतो, अशी सुंदर गाणी त्यांनी लिहिली। कविता या सुंदरच असतात, परंतु त्या कवितांना ज्या स्वरांचे कोंदण लाभते तेव्हा त्या अप्रतिम होतात, असे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी नमूद केले। पूर्वीचा काळ हा खरा संगीताचा होता। त्या काळातला मी शेवटचा छोटा संगीतकार आहे असे सांगताना नव्या पिढीशी माझे सूर जुळत नाहीत, ही पिढी फार पुढे गेली आहे असे मी चांगल्या अर्थाने म्हणतो, असेही फडके म्हणाले। अनेक गीतकारांनी मला शब्द दिले, तसेच रसिकांच्या डोळ्यातला भाव हा माझा आशीर्वाद असल्याचे सांगत आज पी सावळाराम यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी ठाणे महापालिकेचे आणि जनकवी पी सावळाराम समितीचे आभार व्यक्त केले। पी सावळाराम हे प्रत्येकाच्या ओठावर असणारे नाव आहे। आईने कवितांची गोडी लावली। विठू माझा लेकरू वाळा, धागा धागा अखंड विणूया ही गाणी मी ऐकली आहेत आणि त्या गाण्यांचे जनक असलेल्या पी सावळाराम यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला याचा आनंद तर आहेच, परंतु याचे श्रेय माझे एकटीचे नसून माझे कुटुंबीय, गुरु तसेच माझ्या अभिनयावर प्रेम करणाऱ्या रसिकांचे असल्याचे मत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी सत्काराला उत्तर देताना नमूद केले। यावेळेला विंदा करंदीकर यांची उंचीनं आपली वाढते फारशी वाटून हेवा, श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ही कविता मधुराणी गोखले यांनी सादर केली। पत्रकाराचे आयुष्य हे बांधलेले असते। अनेक पत्रकारांकडे प्रतिभा असते, पण ही प्रतिभा मांडताना माणसांच्या भावना लिहिता आल्या पाहिजेत असे नमूद करताना ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी पी सावळाराम यांच्याकडे माणसांच्या भावना लिहिण्याची प्रतिभा होती असे सांगितले। तर प्राध्यापक मंदार टिल्लू यांनी सध्या शिक्षकांसमोर असलेली आव्हाने आणि तसेच कोविड आधीची पिढी आणि कोविड संपल्यानंतरची पिढी यांना शिकविताना जाणवत असलेला फरक नमूद केला। या पुरस्काराने जबाबदारी अधिक वाढवली असल्याचे त्यांनी नमूद केले। तर सानिका कुलकर्णी यांनीही पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले आणि जनकवी पी सावळाराम यांच्या नावाने असलेला पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्यासोबत स्वीकारताना मनस्वी आनंद होत असल्याचे नमूद केले। प्रिया सिंग हल्ला प्रकरणी 3 आरोपींना अटक केली आहे अशी माहिती ठाणे झोन 5 चे DCP अमरसिंह जाधव यांनी दिली।
प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी प्रियाचा प्रियकर अश्वजित गायकवाडसह 3 जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर अश्वजित आणि त्याचे साथीदार फरार होते. रोमिल पाटील आणि सागर शेळके असे अटक केलेल्या 2 साथीदारांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 2 लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत. या संपूर्ण प्रकाराचे SIT अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिल्यानंतर पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन ही कारवाई केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे DCP अमरसिंग जाधव झोन 5 ठाणे यांनी सांगितले आहे. प्रिया सिंग प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रियाची रुग्णालयात भेट घेतली. प्रिया सिंग प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे प्रियाची भेट घ्यायला रुग्णालयात आले होते. यावेळी दानवे म्हणाले की मी पीडितेची भेट घेतली, तपास अधिकाऱ्यांची मी चर्चा केली. अश्वजित गायकवाड यांनी बेदरकारपणे गाडी अंगावर घातली आहे. खरं न बोलण्याकरता पीडितेवर दबाव आणला जातोय. तसेच अजूनही या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. प्रियाला रात्रीपर्यंत न्याय मिळाला नाही तर विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करू असे अंबादास दानवे म्हणाले आहेत. FIR मध्ये कलम 307 जोडण्याची मागणी प्रिया सिंग हिने केली आहे. प्रिया सिंग प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आले आहे. पीडितेच्या साक्षीवरनं 11 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला आहे. विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आले आहे अशी माहिती अमरसिंह जाधव यांनी दिली आहे. ठाणे महापालिकेमार्फत अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, पदभरतीतली आरक्षणाची अंमलबजावणी, अनुकंपा तत्वावर होणारी भरती याचा आढावा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी घेतला. या योजनांच्या कार्यवाहीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अंमलबजावणीबाबत त्यांनी काही सूचनाही केल्या. त्याचा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी प्रथम विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, कामगार संघटना आदींच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यानंतर पारधी यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत महापालिकेतल्या आरक्षण धोरणाची अंमलबजावणी, पदभरती, वारसा हक्क भरती, पदोन्नती याचा आढावा उपायुक्त मुख्यालय GG गोदेपुरे यांनी मांडला. तर शिक्षण विभागामार्फत अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती, विद्यार्थी संख्या याची माहिती शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली. दीनदयाळ अंत्योदय योजना तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजनांच्या अंमलबजावणीबाबत उपायुक्त वर्षा दीक्षित यांनी माहिती दिली. ठाणे महापालिकेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेमार्फत सार्वजनिक शौचालयांच्या सुधारणेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याची माहिती उपनगर अभियंता विकास ढोले यांनी दिली. हे चांगले पाऊल असून या शौचालयांना पाण्याचा नियमित पुरवठा होईल यासाठी स्वतंत्र विचार करण्यात आला आहे. ही योजना अभिनंदनास पात्र आहे असे पारधी म्हणाले. महापालिकेमार्फत अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेतली आहे. त्यातील भरती, पंतप्रधान आवास योजना यांच्याविषयी काही सूचना केल्या आहेत. त्याची पूर्तता करून त्याचा अहवाल आयोगास पाठविण्यात यावा असे पारधी यांनी या बैठकीत स्पष्ट केले. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये असलेले अनुसूचित जातींचे कर्मचारी यांचे पगार वेळेत होतात की नाही, त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो की नाही यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे असे निर्देशही पारधी यांनी दिले. अवघ्या काही वर्षातच देशभरातल्या धावपटूंमध्ये आपला नावलौकिक मिळवलेल्या कल्याणच्या ॲमेथॉन 4 मध्ये यंदाही रेकॉर्ड ब्रेक धावपटूंनी सहभाग घेतल्याचे दिसून आले. इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणतर्फे आयोजित या स्पर्धेतले उत्पन्न सजग या वंचित मुलांसाठी कार्यरत संस्थेला देण्यात आल्याची माहिती आयोजक आणि कल्याण IMचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेमध्ये 4000हून अधिक धावपटू सहभागी झाले होते, ज्यामध्ये कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबईसह देशाच्या विविध राज्यातल्या धावपटूंचा समावेश होता. मुंबई युनिव्हर्सिटीतर्फे प्रांजली ढवळ यांना त्यांच्या कोकणातल्या कोकम रातांबापासून मिळवलेल्या जैव ॲक्टिव्हमधनं स्किन केअर फॉर्म्युलेशनच्या विकासासाठी बायोटेक्नॉलॉजिकल दृष्टिकोनाबद्दल मुंबई युनिव्हर्सिटीने नुकतीच त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी प्रदान केली आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकर नगर विद्यमाने झालेल्या कोकण महोत्सवात त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना कोकण रत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग
ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. डोंबिवली MIDC निवासी विभागातल्या सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार होते. मात्र यामधील मॉडेल कॉलेजसह काही परिसरातल्या अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांनी हातात निषेधाचे फलक आणि तोंडाला मास्क लावून या परिसरातल्या रस्त्यांवर MIDC विरोधात मूक निदर्शने केली. डोंबिवली MIDC निवासी या परिसरातले सर्व रस्ते काँक्रिटीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. 30 वर्षानंतर रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार ही चांगली बाब आहे. प्रत्यक्षात मात्र MIDCतल्या महत्त्वाच्या मॉडेल कॉलेज परिसरातल्या काही अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार नाही आणि काही अंतर्गत रस्ते महत्त्वाचे नसतानाही आणि त्यावर जास्त रहदारी नसतानाही त्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मग मॉडेल कॉलेज अंतर्गत रस्त्यांसह शिवाई बालक मंदिर शाळेसमोरचा रस्ता, चैतन्यनगर, मिलापनगर, सुदर्शन नगरमधील काही अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण का करणार नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण झालेच पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शासन जातनिहाय जनगणना करत नसल्याने OBC मेळाव्यात जनगणना करण्याकरता ॲपचे उद्घाटन करण्यात आले आहे. भिवंडीत OBC निर्धार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून OBC समाजाची प्रमुख मागणी म्हणजे जातनिहाय जनगणना शासनाने करावी. परंतु शासन जातनिहाय जनगणना करत नसली तरी OBC मेळाव्यात एका ॲपचे उद्घाटन करण्यात आले, ज्याचे नाव गाव व्यवस्थापन सॉफ्टवेअर आहे. या ॲपच्या गावातील लोकसंख्या किती, कोणत्या जातीचे आहेत याची नोंद करण्यात येणार आहे. सरकार जातनिहाय जनगणना करत नसल्याने या ॲपच्या माध्यमातून ती गणना केली जाईल, ज्या माध्यमातून गावात कोणत्या समाजाचे किती लोक आहेत, गावाची माहिती मिळाली की तालुक्याची माहिती मिळेल, तालुक्याची माहिती मिळाली की जिल्ह्याची माहिती मिळेल आणि जिल्ह्याची माहिती मिळाली तर राज्याची माहिती मिळेल. या ॲपच्या माध्यमातून ही माहिती मिळेल. या उद्देशाने हा ॲप तयार करण्यात आला आहे अशी माहिती OBC समाजाचे नेते अशोक विषे यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगभरातल्या रामभक्तांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. संपूर्ण देशात राम मंदिराबद्दल उत्सुकता असून देश राममय झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात बोलताना केले. रंगायतन ते कोपेनेश्वर मंदिरादरम्यान श्रीराम अक्षता मंगलयात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. नागपूरला होतो परंतु ठाण्यात यात्रा निघत आहे म्हणून सकाळी आलो. अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. जेव्हा ठाण्यामध्ये यात्रा आली होती तेव्हा धर्मवीर आनंद दिघे यांनी एक चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. ठाण्याचं आणि अयोध्येचं एक नातं होतं. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कोपेनेश्वर मंदिर ट्रस्ट पदाधिकारी उपस्थित होते. राम मंदिर बनवणार पण तारीख नाही सांगणार अशा शब्दात काही लोक चेष्टा करायचे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिरही उभारले आणि तारीख सांगितली असा टोला त्यांनी विरोधकांना लगवला. आज अक्षता वाटपाचा कार्यक्रम होत आहे. आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये घराघरांमध्ये या अक्षता पोचल्या पाहिजेत. 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि आपण सगळ्यांना रामदर्शनाचा लाभ होणार आहे. जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाहतूक विभागाचा सन्मानचिन्ह आणि प्रशंसापत्र देऊन गौरव केला आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये यावेळी ठाणे वाहतूक विभागाने उत्कृष्ट कामगिरी करून पोस्ट लिटिगेशनमध्ये एकूण 5,338 खटले दाखल करून 38 लाखांचा दंड आणि प्री लिटिगेशनमध्ये एकूण 1,08,00,000 इतका दंड मिळवून 1,46,00,000 इतक्या मोठ्या प्रमाणात दंड गोळा केला असून ठाणे वाहतूक विभागाने केलेल्या चांगल्या कामगिरीची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आणि ठाणे वाहतूक विभागातले संबंधित अधिकारी आणि अंमलदारांना समक्ष न्यायालयात बोलवून जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अमित शेटे यांनी सन्मानचिन्ह आणि प्रशंसापत्र देऊन गौरव केला आहे. खंडोबाचा चंपाषष्ठी उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. जेजुरीत त्यानिमित्ताने मोठी जत्रा भरली असून भाविकांनी एकच गर्दी केली आहे. खंडोबावर उधळलेल्या भंडाऱ्यामुळे जेजुरी सोन्याची झाली आहे.
जेजुरीच्या चंपाषष्ठीच्या यात्रा उत्सवाची अखेर सांगता झाली आहे. राज्यभरातनं लाखो भाविकांनी एकच गर्दी केली होती. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची गेल्या 6 दिवसापासून ही यात्रा हा उत्सव सुरू आहे. या उत्सवाची आज सांगता होणार असून राज्यभरातनं लाखो भाविकांनी मंदिरात दर्शनाकरता एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं. खंडेरायाला भरित रोडग्याचा नैवेद्य दाखवून या उत्सवाची सांगता होते. येळकोट येळकोट जय मल्हार या गजरात जेजुरी गडावर जल्लोष साजरा होत होता. धन्यवाद. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. यंदाचा जनकवी पी. सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांना, तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांना. प्रिया सिंग हल्ला प्रकरणी 3 आरोपींना अटक आणि खंडोबाचा चंपाषष्ठी उत्सव आज सर्वत्र उत्साहात साजरा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा व्हिडिओ पुढील बातमी होतात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.